त्या अगोदर आलेले मान्यवर आणि त्यांचा यथोचित सन्मान मी विनंती करतोय. निहाल दादा भोईर आपण यायचंय. निहाल दादा आपण यायचं आपल्या शुभ हस्ते. आदरणीय सन्माननीय सदानंद दादा पाटील आणि त्यांचा मुख्य मंचावर आपण यथोचित सन्मान. ही माईची शाळ आणि त्यानंतर ह्या स्पर्धेची गोड आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह देऊन त्यावर आपण पाहतोय डीसीसी अर्थातच डोंगरपाडा क्रिकेटला हे मेन्शन केलेलं आकर्षित करणार असं हे सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. डबल टाका कॅमेरामॅन, फोकस करो प्लीज. दोन अँगल मध्ये टाकलं तरी चालेल. मान्यवर देखील आहेत. ऑपरेटर, येस, थँक्यू. महेशदा हलक्या त्याने फटका खेळला. एक धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. 3 धावा धावफलकर ते पण पाहिल्यात. सिंगल आतापर्यंत 3 सिंगल आपण पाहिल्यात. एका बाजूला मोरेगाव चॅलेंजर्स अगेन्स्ट श्री स्पोर्ट्स विरार आहे. हलक्या त्याने चेंडूला कट केलं गेलं. बॅटचा फेस ओपन केला, स्लाइस केलं बॅटला. एक धाव धावफलकामध्ये ऍड होते. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 धावा धावफलकर ते आपण पाहिल्यात. 4 सिंगल आतापर्यंत आपण पाहिल्यात. वेदांनी हलक्या त्याने चेंडूला घेऊन काढलं. जया येतोय. एक धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. सिंगल धावफलक फोडून देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा वेदांमध्ये क्षमता आहे. इथून वेदांचं विकेटवरती उभं राहणं श्री स्पोर्ट्ससाठी महत्वाचं आहे. फटका खेळलाय. आदर्श हातामध्ये चेंडू नाही आलाय. आदर्श हातामध्ये जर का चेंडू नाही आलाय मैदानाच्या आतमध्ये सिंगल कंप्लीट केली गेली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा. हॅलो चेक. हॅलो चेक. हॉर्निंग थोडंसं कमी घे. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, पाहुण्यांचे पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करतो. आपण ऐकतोय, पाहतोय डोंगरपाडा क्रिकेटला आयोजित स्वर्गीय शरद भंडारी चषक 2026. मोठी मॅच आणि मोठ्या मॅच मध्ये येत असताना यावेळेला वैभव खऱ्या अर्थानं स्वस्त्यात मैदान सोडावं लागतंय. त्यानंतर सुनील नाईक असेल, दुसरीकडून स्वतः कर्णधार वेदांत, हे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. 1.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 9 धावा धावफलकावर येत असताना क्रिकेटचं मैदान आणि ह्या क्रिकेटच्या मैदानानं खऱ्या अर्थानं वामनदादा पाटील असेल त्यांनी देखील उल्लेख केला की टेनिस क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट आणि हे खेळ, हा खेळ आम्हाला आवडतो. ह्या खेळाचे आम्ही दिवाने आहोत आणि ह्याच खेळानं खऱ्या अर्थानं येथे आलेला प्रेक्षक राजा वर्ग
म्हणजे कोणाला नोकरीचं टेन्शन, कोणाला धंद्याचं टेन्शन असेल, प्रत्येकाला टेन्शन आहे. कोणाला EMIचं टेन्शन आहे, कोणाला फॅमिलीचं टेन्शन आहे. परंतु आम्हाला क्रिकेट हा खेळ पाहायचा आहे, क्रिकेट आम्हाला आवडतंय आणि ह्याच खेळानं आज संपूर्णतः भारत वर्षाला एक वेगळं वेळ लावून ठेवलंय. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 11 धावा धापकावर. ऐकूया डीजेची छोटीशी धून आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. धावा आतापर्यंत धापकावर येत आहेत. तिसरं षटक पॉवर प्ले स्पेशलिस्ट जोगित पाटील. पहिल्या 12 मध्ये 11 धावा धापकावर. परंतु समोर सुनील नाईक आहे, वेदांत आहे. 2 खेळाडूंमध्ये क्षमता आहे. त्यांच्या विपक्षात यंगस्टर खेळाडू पहिल्या चेंडूवर यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. सुनील नाईक ज्याच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. आकडेवाला नव्हे तर मोरेगावचा चॅलेंजर म्हणतोय यावेळेला आला रे आला, जोगित पाटील आला आणि आल्या आल्या जोगितनं सुनील नाईकला डगआउटच्या दिशेनं पाठवलंय. धापकावर आतापर्यंत 11 आहेत. 2 गडींच्या मोबदल्यामध्ये श्री स्पोर्ट्सचा संघ आता थोडासा प्रेशर मध्ये आहे, थोडासा तणावामध्ये आहे. परंतु म्हटलं जाताना दबाव में कुछ लोग निखरते हैं तो कुछ लोग बिखरते भी है. येथून कोण निखरणार कोण बिखरणार ती येणारी काय वेळ दर्शवणारी ऑनसाइडच्या दिशेनं येतोय चेंडू. आक्रमण हल्ला येतोय विनीतच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर चौकार. आपले लोणे जाग्यावर भेटना माझा पोरी तू कपट येईना आपले जवान नगावर भेटना तमा पोरी आलो काय 15 धावा आतापर्यंत धापकावर जो प्रेशर, जो तणाव, जो दबाव बनवला होता त्या चौकारानं रिलीज केला जातोय. विनीत आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ. त्यानंतर प्रॉपर लाईन लेन टप्पा सन्मान दिला जातोय. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना पंच म्हणतात लेग बायचा इशारा. सिंगल धाव संघ एक धापकामध्ये ऍड होत असताना आतापर्यंत धापक 16 धावा ह्या धापकावर येतात. 2 गडींच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 16. येणारे 9 चेंडूंचा खेळ बाकी. येणाऱ्या 9 मध्ये किती धावा धापकावर बनवल्या जातील श्री स्पोर्ट्स आहे आणि त्यांच्या विपक्षात मोरेगाव चॅलेंजरचा संघ आहे. अकोटप्याचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा जोगित पाटील. काय मैदानामध्ये ऍक्युरेसी आहे, काय लाईन, काय लेंथ, काय टप्पा, तिखट मारा करणं जोगित पाटील जाणतोय. आणि जोगितची जागा का मोरेगाव चॅलेंजर संघामध्ये आहे ती जोगितनं सातत्यानं दाखवून दिले. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 17 धावा धापकावर येत असताना येणारे 8 चेंडू अजून देखील बाकी असणार आहेत. विनीत ज्याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर 4 धावेनं सुरुवात केले. 4 धावेनं खऱ्या अर्थानं तो विजयाचा शंख फुकलाय. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा जोगित ऍक्युरेसी मैदानामध्ये दाखवत असताना लोअर फुलटाचा चेंडू यावेळेला पाहिला, निहाळला, सोडून दिला. पंचांचा एक हात हवेत. अर्थातच नो चेंडू म्हटलंय. येणारा चेंडू फ्री हिट आहे. षटक आपण पाहतोय पॉवर प्लेच आहे. अर्थातच 2 खेळाडू आता त्या 38 सर्कलच्या मध्ये आहे आणि तेथून येणारा फ्री हिटचा चेंडू खऱ्या अर्थानं फलंदाजांसाठी ती सुवर्ण संधी आहे. विनीत समोर आहे आणि विनीतच्या विपक्षामध्ये आता बॅटच्या तितकासा रडार मध्ये नव्हता. सिंगल धावेवर यावेळेला समाधान मानावं लागतं. सिंगल धावेने पंचांचं बोट हवेत. अर्थातच काय गडी बाद आहे. 1 बॉल बाकी आहे. यस भाई 1 to go बोल ना, ऐसा इशारा दिया तूने विवेक सर. बाफूट लेवून हलक्याताना पुश केला जातोय. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना पहिल्या 18 चेंडूंचा खेळ. पहिल्या 18 चेंडूमध्ये 20 धावा आतापर्यंत धापकावर. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती धावा धापकावर बनवल्या जातील तुर्तास ऐकूया पुन्हा एकदा संगीत कक्षाच्या दिशेनं.
जे येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी. आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाही आहेत, फक्त तुम्ही तुमच्या मनात ठरवलेल्या आहेत ना, त्या अगोदर आपल्याला तेथून त्या नाहीशा करायला लागतील. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव धापकामध्ये येत असताना त्यानंतर आतापर्यंत प्रेशर, तणाव, दबाव खऱ्या अर्थानं दोन्ही संघांवर आहे. मोठी मॅच आहे आणि त्या मोठ्या मॅच मध्ये कोण कोणावर हावी, कोण कोणावर भारी ठरणार. आतापर्यंत धापकावर 21 आहेत. 40 संघांचा समावेश. 40 मधून 20 आपण आजच्या दिवसात पाहिले. 20 मधून आता 10 मधली लढाई टॉप 5 मध्ये कोणता संघ जाणार आणि त्यासाठी चालणारी ती पराकोटींची लढत आहे. पराकोटींच्या लढतीमध्ये पहिल्या चेंडूवर सिंगल धाव धापकामध्ये येत असताना आतापर्यंत 21 धावा धापकावर येत आहेत. येणारे 5 चेंडू समीरच्या विपक्षामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आहे. चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. ज्ञानेश्वर आज स्वतःला इतक्याच म्हणतायत, आज आम्हाला खेळायचे आहे गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी. चांगल्यारीत्या पुन्हा एकदा फील्ड करत असताना सिंगल धाव धापकामध्ये येते. 24 धावा आतापर्यंत धापकावर. येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. आतापर्यंत 24 धावा धापकावर आहेत. विधान ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत वैयक्तिक ती 9 धावांची खेळी आपण पाहिले. येथून येणारे एखाद्या चौकार श्री स्पोर्ट्स संघाला पुन्हा एकदा त्या एखाद्या मजबूत परिस्थितीमध्ये आणून ठेवेल, परंतु तो येणार का ह्यावर देखील ती येणारी काय वेळ दर्शवणार आहे. 24 आतापर्यंत 24 धावा ह्या धापकावर आपण पाहतोय. आखोटप्प्याचा चेंडू, आक्रमण, येतोय चेंडू. प्रयत्न चांगला होता परंतु 2 खेळाडूंना भेदून येतोय चेंडू सीमारेखा बार. चौकार प्लस 9, तब्बल 5 धावा ह्या धापकामध्ये ऍड होत आहेत. चुकी आणि चुकी खऱ्या अर्थानं समीर कडून झालेली ही चुकी आपण पाहतोय. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून 3 खेळाडू खऱ्या अर्थानं चेंडूच्या पाठलाग करत होते, परंतु चेंडू यावेळी येतोय डायरेक्टली सीमारेखा पार. चौकारांना 5 धावा धापकावर येत असताना 29 धावा धापकावर येतात. पुन्हा एकदा क्या बात है, अफलातून उडता ज्ञानेश्वर आपण पाहिला. जबरदस्तरित्या ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. नेत्र दीपक स्वतःला पूर्णतः झोकून दिलं होतं. मोरेगाव चॅलेंजर संघाची ही ताकद आहे आणि सातत्यानं ती मैदानामध्ये दाखवण्याचा प्रयत्न मोरेगाव चॅलेंजर्सच्या माध्यमातून आपण पाहिलाय. 30 धावा धापकावर आहेत. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 30 धावा धापकावर येत आहेत. विनीत पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला उभा आहे. लोअर फुलटाचा चेंडू यावेळेला अनिकेतच्या कडून घडते चुकी. येतोय चेंडू सीमारेखा पार. चौकार आणि त्यानंतर पंचांना रेफर केले गेले, पंचांना चॅलेंज केले गेले. पंच यावेळी येत आहेत. टेक्निकल टीमच्या मदत घेतली जाते आणि त्यानंतर नक्की काय घडलं होतं ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. चौकार येतोय. चौकारांना 34 धावा धापकावर आहेत आणि त्यानंतर समीर कडून झालेल्या ते चुका पंच आपल्यापर्यंत ते दर्शवतील. मैदानामधून ते डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतील. नो आहे आणि नो वर येणारा तो चौकार तब्बल 5 धावा धापकात देतात. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. पाच धाव्याने धापकावर आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 35 धावा धापकावर येतात. 35. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. येणारा चेंडू फ्री हिट आणि येणाऱ्या फ्री हिटच्या चेंडूवर किती धावा धापकावर बनवल्या जातील. येथून येणारा चौकार 40चा पाठलाग, येथून येणार एक सिंगल अतिरिक्त धावा, परंतु ती येणारी काळ आणि वेळ. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे. दुसरीच्या प्रयत्नामध्ये आता गडी बाद आहे, परंतु पहिल्या 24 चेंडूंचा खेळ 36 धावा धापकावर आहेत. येणारे 24 मध्ये 37 धावेंचा एक भला मोठा पाठलाग धापकावर करायचंय. तुर्तास पुन्हा एकदा डीजेच्या दिशेने आपण वळतो.
येस, वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, पाहुण्यांचे पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करतो. आपण ऐकतोय, पाहतोय एक मानाची, एक अभिमानाची, एक सन्मानाची आणि विरार क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने डोंगरपाडा क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय शरद भंडारी चषक 2026 येणारे 24 मध्ये 37 चा पाठलाग आहे. धनंजय सर, या अगोदर 37 चा पाठलाग झालाय. जय साई 11 चा संघ होता आणि तो पाठलाग खऱ्या अर्थाने एकतर्फा राहिला होता. परंतु पुन्हा एकदा 30 मॅच आपल्याला पाहायला मिळेल का क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं म्हटलं जाताना की मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद, स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कोणताही टार्गेट देखील अशक्य नसतोय. चला पुन्हा सर्व क्रिकेटर्सचे, खेळाडू आणि प्रेक्षकांवर सर्वांचं स्वागत आहे. जसं आपण 37चा उल्लेख केला, एकदा 38चा पाठलाग झाला इथे. 38चा पाठलाग जयसाई विरारनं केलाय आणि तो 3 ओव्हर मध्ये केला होता. त्याच्यामध्ये ती चर्चा होणार आहे. पहिला बॉल क्षेत्ररक्षक फिल्डिंग. ओ माय गॉड, बॅकअप सर्वाधिक महत्वाचा बॅकअप आहे बाबा. बॅकअपचा शब्द जर पाहिलं तर सुरुवात बॅकअपने होत आहेत. पंचाने सांगितलं लेग बाईस, पण बॅकअप नसेल तर कदापि तुम्हाला पॅकअप करावी लागेल. जसं आमच्या डिझेलला शेवटी पॅकअप करावी लागतं तसा क्रिकेटचा खेळ आहे. तिथेही पॅकअप शब्द येतो आणि पहिल्या बॉलवरती एक सिंगल आलाय. इंटेंट खूप महत्वाचा आहे. तिथे 38चा पाठलाग झालाय, इथेही पाठलाग होऊ शकतो, परंतु तुमची विचार करण्याची सोच, जसं नेहमी म्हणतो तर तुम्ही विचार कसे करणार त्याच्यावरती सर्व काही अवलंबून आहेत. मृदुलजी, नक्कीच. आणि विचार यावेळेला खऱ्या अर्थानं पॉझिटिव्ह इंटेन्शन मैदानामध्ये खेळ करणं गरजेचं आहे. आकाश घरात यावेळेला स्ट्राईक एंडला आहे. येस, चेक केला जाईल. विवेक सर, बॉल रिलीज केला त्यावेळेला पाय नक्की कुठे पडला होता आणि त्यासाठी पंच आमच्या दिशेने येत आहेत. अगदी छोट्या गोष्टी आहेत. जसं नेहमी म्हणतात ना, एव्हरी लिटिल थिंग काउंट इन क्रायसिस. संकटाच्या समयी तुमच्या छोट्या गोष्टी काउंट होणार आहेत. आता इथेही तसं आहे, छोट्या गोष्टी काउंट होणार आहेत. अंपायर्स देखील आता टीव्ही अगदी रूम मध्ये आल्यात, आमच्या वॉर रूम मध्ये आलं, तिथे पाहतायत काय घडलं. ज्यावेळी तो रिलीज ऑफ द डिलिव्हरी केला त्यावेळी तो पायाचा स्पर्श झालाय, तो बरोबर त्या लाईनच्या बाजूने झालाय, नाही झाला बिलॉंग टू लाईन. बरोबर आमच्या सध्या टीव्ही कंट्रोल रूम मध्ये आहेत, तिथे सध्या आपण पाहण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा मात्र आपण पाहिलं तर तो पाहण्याचा प्रयत्न होत आहेत. दोन्ही संघ आहेत. मोरेगाव चॅलेंजर आहेत. मोरेगावचा संघ चॅलेंजर, नाव त्यांचं आहे चॅलेंज, त्यांनी नेहमी स्वीकारलं आहे. दुसऱ्या बाजूला श्री स्पोर्ट्स आहेत. आमचे वैभवजी पाडावे आहेत आणि संग्रामबाई उपस्थित आहेत. तेही मॅच आनंद घेतात. आपलंही स्वागत आहे. नेहमीच क्रिकेट प्रेमी आहेत. पंचांचा सिग्नल, विल बी नो बॉल. मैदानावरती नो बॉल आलाय. मृदुलजी, क्रिकेटचा खेळ बदलण्यासाठी वेळ जात नाही. मॅच आता कधीही कुठल्याही श्रेणी बदलू शकते. क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं आपण पाहतोय ना भूतो ना भविष्य म्हणून ह्या क्रिकेटच्या खेळाकडे पाहिलं जात आहे. आता मॅचचे वारे कोणाच्या बाजूने जाणार. या अगोदर 38चा पाठलाग आपण तो पाहिला होता, यावेळेला 37चा आहे. मोरेगाव चॅलेंजरचा संघ आहे. 1 मध्ये 3 धावा धाफकावर आहेत. पाठच्या मॅचचा आफताब हिरो यावेळेला पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आहे. डाऊन द ग्राउंड तितक्या चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. सिंगल धावेने धाफकावर आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 4 धावा धाफकावर येत आहेत. चांगली सुरुवात आहे. 37चा पाठलाग करायचंय. ना तुम्हाला रणनीती आखायची आहेत. तुम्हाला एका ओव्हर मध्ये किती रन घ्यायचे आहेत ह्याही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ना. तुम्ही 37चा पाठलाग करतायत, 9 घेणार, 10 घेणार, 8 घेणार की त्याच्या वरती जाणार, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पहिल्या 2 बॉलवरती डबल 4 आल्यात. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. नॉन स्ट्राईक यांचे बॅटर आफताबच्या बरोबर बॉडीवरती ब्रश झालाय, बरोबर पायावरती हा बॉल लागलाय, अन्यथा तो सीमारेषेच्या पार जाऊ शकला असता असा अंदाज सध्या वर्तवला होता. पहा ऍक्शन रिप्ले. ओ माय गॉड, बरोबर समोर आफताब आलाय आणि समोरच्या श्री स्पोर्ट्सला आफताबनं चांगलं काम केलंय. त्यांनी ही बाउंड्री जात होती ते त्यांना अडवलं मैदानाच्या मध्ये असं म्हणूयात. ना नक्कीच नशिबाची साथ म्हणावी लागेल, परंतु मोरेगाव चॅलेंजर नावात चॅलेंजर आहे. चॅलेंज स्वीकारणं सातत्यानं आपण मोरेगाव चॅलेंजरला आपण पाहिलंय. पहिल्या 3 चेंडूमध्ये 5 धावा आतापर्यंत धाफकावर आहेत. निशांत 5च्या मॅच मध्ये चांगली षटक हाताळलं होतं. पुन्हा एकदा निशांत आणि त्याच्या विपक्षात आफताब आहे. आफताबनं आतापर्यंत कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये दाखवला जात आहे. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे आणि त्या रणनीतीनं आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये आपण पाहतोय. नाही, रणनीतीचा क्रिकेटचा खेळ रणनीतीचा खेळ असतो. पहिल्या 4 बॉलमध्ये 6 आल्यात. स्ट्राईक वरती पुन्हा आकाश घरत.
बऱ्याच जणांच्या नजरा सध्या आकाशवरती आहे. चेंडूला आपण पाहिलं तर हलक्यात स्लाइस केलं, एक धाव येत असताना पाहायला मिळतात. पहिला 5 बॉलचा खेळ संपला, 7 धावा आहेत. निशांतचं नाव निशांत आहेत, पण शेवटचे अक्षर जर पाहिलं तर तो शांत आहेत. स्वभावाने शांत आहेत, मैदानाच्या मध्ये शांत कामगिरी तो करतो आणि आता सध्या चित्र ते दिसतंय. आणि नक्कीच समोरच्या संघाला देखील 2 खेळाडूंना आतापर्यंत शांत ठेवलंय. निशांना आतापर्यंत शांत ठेवण्यामध्ये यश मिळतंय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी 1 to go. पहिल्या 5 मध्ये आतापर्यंत 7 धावा धापकावर येत असताना आफ्ताब पुन्हा एकदा यावेळेला थोडासा फंबल येतोय. चेंडू सीमारेखा पार, चौकारानं पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 11 धावा धापकावर. कुणाला दुखावून कधी सुख मिळत नाही, दुसऱ्याचं मन तोडणाऱ्यांना कधीच आशीर्वाद मिळत नाही. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही स्वतःच्या चांगल्या वेळेचा कधी गर्व करू नका, कारण आयुष्यात परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. परिस्थिती बदलली ना. मागचा मॅच मी का आठवण करून देतो जयसाई विरारचा. जयसाई विरारनं तो मॅच का जिंकला होता? समोरच्या टीमनं केलेल्या मिसफील्ड, समोरच्या टीमनं सोडलेल्या बाउंड्रीज. आता कोण किती बाउंड्री सोडणार याच्यावरती देखील नजर आहेत. पंचांचा हात अगदी गोल फिरलाय. पंचाने सांगितलंय मैदानाच्या मध्ये पॉवर प्ले सध्या ऑन झालाय. जसं मृदुलजी मी आपल्या दिशेने येतो पुन्हा एकदा. मी म्हटलं होतं की सुरुवात तुम्ही कशी करणार? 7, 9, 10, 11, 12 स्टार्ट 11 केलंय. आता माहित आहेत कंडिशन आपल्या बाजूने चाललाय. 18 बॉल मध्ये 26 ची गरज आहे. मोरेगाव चॅलेंजर आहेत, नाव त्यांचं चॅलेंज आहे. चॅलेंज स्वीकारणं जाणतायत, पण श्री स्पोर्ट्स तेही काही कमी नाही आहेत. तेही पलटवार करणं जाणतायत आणि कोण वारवरती पलटवार करणार ही मॅच अगदी दर्शवणार आहे. नक्कीच आणि बेस्ट वर्सेस बेस्ट असे लढत आहे. टॉप 5 च्या दिशेने कोणता संघ जाणार आणि त्यासाठी आता क्वेश्चन मार्क आहे. श्री स्पोर्ट्स त्यांच्या विपक्षामध्ये आपण मोरेगाव चॅलेंजर. आकाशच्या समोर सुनील नाईक. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा पॉवर प्लेचं षटक चांगल्यारीत्या फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु सिंगल धावेवर यावेळेला समाधान मानावं लागतंय. समाधान मानावं लागलं. धावसंख्या धावफलकावरती 12. अनेक जण सध्या आपल्या घर बसला टीव्ही वरती पाहतायत, काही जण आपल्या मोबाईल वरती पाहतायत, काही जण मैदानावरती आलायत. आता मैदानावरती गर्दी होऊ लागले. का होऊ लागलेत? तर डोंगरपाडा क्रिकेट क्लबची स्पर्धा प्रत्येकाला पाहायची आहे. डीसीसीचं आयोजन पाहायचं आहे आणि हे आयोजनामध्ये सध्याच्या घडीला आपण पाहिलं तरी स्पर्धा रंगल्यात. प्रथमतः 1.1 चेंडूचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही प्रेक्षकांमध्ये शांतता आहे. कोण जिंकेल हे कोणालाही नाही माहित. हा खेळ आहे, खेळ बदलतो मैदानाच्या मध्ये. गोलंदाज तयार. सुनील सोडून दिलाय. बाकीचं काम पंचांवरती टाकलंय. पंचाने सांगितलंय 2 हात हवेमध्ये केलंय. सांगितलंय इतका वाईड आहेत, एक्स्ट्रा आलाय. अतिरिक्त धाव धापकामध्ये येत असताना आतापर्यंत 13 धावा धापकावर आहे. 37चा पाठलाग आहे आणि तो पाठलाग करत असताना आता एकाला रोखायचं, एकाला टोकायचंय. एकाच्या हातात बॉल आहे, दुसऱ्याच्या हातात बॅट आहे आणि ह्या क्रिकेटच्या मैदानामध्ये हा डोंगरपाडा क्रिकेटला आयोजित स्वर्गीय शरद भंडारी चषकामध्ये आता स्वतःला सिद्ध करायचंय. ही सिद्ध करण्यासाठी चालणारी ही लढत आपण मैदानात पाहतोय. स्वतःला सिद्ध करायचं, प्रसिद्ध करण्यासाठी आपण आहोतच ना. प्रसिद्ध करू तुम्हाला, परंतु आज कोण कोणाला सिद्ध करणार? फटका खेळलाय, स्वीपचा फटका खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. आकाश गरजच्या बॅट मधून आलाय कडक चौकार. धुमाकूळ घालतोय, ज्याच्या बॅट मधून येतोय चौकार. मोरेगाव चॅलेंजरचा संघ आहे. थोडासा खडतर यंदाच्या सीझन मध्ये प्रवास राहिलाय, परंतु मोरेगाव चॅलेंजर संघासाठी एकच म्हणेन, नाही आठवायचा भूतकाळ, नाही आठवायचं दुःख. प्रयत्न या यंदाच्या वर्षामध्ये वर्तमान काळामध्ये करणं हेच आमचं आहे उद्दिष्ट आणि त्या दिमागानं यावेळेला मोरेगावचा संघ मैदानामध्ये आहे सज्ज. 18 धावा धावफलकावरती आहेत. सध्याच्या घडीला सामना रंगलाय. आकाश गरज इज ऑन स्ट्राईक. षटकातील पुढचा बॉल सुनीलचा पुन्हा एकदा पाहायला मिळेल. कडक सोक, फिल्डिंग
वा वा वा, मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नजारा सध्या पेश केला जातोय. हो, हा सामना श्री स्पोर्टच्या बाजूने आहे, हा सामना मोरेगाव चॅलेंजरच्या बाजूने आहे. प्रेक्षकांना मॅच आवडते आहेत, टाळ्यांचा गजर प्रेक्षकांमधून होतोय. चौकार येतोय तेव्हाही आणि फिल्डिंग होते तेव्हाही. नक्कीच. आणि पारितोषिक येत आहे प्रत्येक चौकारांसाठी आकाश घरतच्या अनिश कडून 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे. क्या बात आहे. खेळाडूंना खऱ्या अर्थानं आकाशचा फॅन बेस आहे आज आकाश घरच्या मैदानामध्ये आहे आणि खेळाडू यावेळेला प्रोत्साहित करण्याचं काम करतात. डोंगरपाडा नगरीतील अनिश आणि आकाशची एक वेगळी मैत्री आहे आणि आकाशला खऱ्या अर्थानं आता प्रोत्साहित करण्याचं काम केलं जातं. नाही, अनिश कडून ते पारितोषिक गेलं. पारितोषिक काय आलं तर आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी, आपल्या खेळाडूंचा जोश वाढवण्यासाठी. आणि जोश, हाव दी जोश सध्या ते म्हटलं मैदानावरती. येणारे बॉल आहेत 13 बॉल मध्ये रन करायचे 13 बॉल समीकरण आहेत. शेवटचा बॉल निर्णायक आहेत. आकाशचा रोल इम्पॉर्टंट आहे, पण दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडच्या बॅट्समन त्यांचाही रोल इम्पॉर्टंट आहे. 13-18 हलक्या हलक्या त्याने चुनीला मात्र ढकलून दिले. एक सिंगल येत असताना पाहायला मिळतं. धावा झाल्या 20. येणारे 12 बॉल आहेत. 17ची गरज आहे. 17 म्हटलं तर क्रिकेटमध्ये ऑलवेज डेंजर, खतरा असतो. खतरा कोणावरती आहे? श्री स्पोर्ट्स वरती आहेत, मोरेगाव चॅलेंज वरती आहेत. याचं प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही डीजे सुनीलला इन्व्हाइट करतो आणि त्याच्यानंतर येऊयात 12-17. येतो मृदुल आपल्या दिशेने 12 बॉल मध्ये 17 धावेची गरज आहे. सूर्याच्या आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र लावून कधी प्रगती होत नसते. प्रगतीसाठी सूर्योदयाच्या आधी उठून तुम्हाला घोड्याच्या वेगानं कष्टाची दौड करावी लागते. आयुष्यही असंच आहे, तुम्हाला दौड करावी लागणार. सरकारी लवकर उठलं तर तुम्हाला त्या सर्व काही गोष्टी माहीत पडणार. पण सध्या डीजे तापलाय, कारण रात्रीचं सत्र आहे. जसा मॅच तापलाय तसा सुनीलचा आमचा डीजेही तापलाय. 12-17 वाला मॅच. 2 पायांच्या मधून पुन्हा एकदा, जसं आधी म्हटलं होतं गेटवे ऑफ इंडियाचा गेट, आणि या क्षेत्ररक्षकाच्या 2 पायांचा मधला गेट, तिथून आलाय चौकार. 4. सांगत असतो, एकानं चूक केली ती चूक तुम्ही पुन्हा करू नका. ती चूक मैदानावरती केली, काहीही होऊ शकतं. हा क्रिकेटचा खेळ अनसर्टनिसी खेळ आहे, तो बदलण्यासाठी वेळ जात नाही. पुण्याचा ड्राईव्ह केलाय, चांगला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक फिल्डिंग केलंय. टाळ्यांचे गजर होत आहेत. दोन्ही डगआउट मधून होत आहेत. मोरेगाव चॅलेंजर भरपूर सारे सपोर्टर त्यांची आजूबाजूला बसले आहेत. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर श्री स्पोर्टच्या बसले आहेत. क्रिकेट प्रेमी बसले आहेत. त्यांचाही टाळ्यांचा गजर सुरू झाला आहे, कारण 10 बॉल मध्ये रन करायचे 12. आता कोणीतरी सांगितलं बाबा ही फायनलची मॅच आहे का? नाही, फायनलच्या मॅचचा पहिला हा थ्रिलर आहे. बॅकफुटला गेले, स्टीअर केलं. आकाशला माहित आहे एक वेगवान बॉल येत होता त्याच्या दिशेने, हलकासा बॉलला मात्र तिथे कट केलं. अनिश कडून प्रत्येक चौकाराला आकाश घरत यांच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज असणार आहेत. धावा फलकावरती 26-26 ऑन दी स्कोर कार्ड. मोरेगाव चॅलेंजर वर्सेस श्री स्पोर्ट्स. प्रेक्षकांच्या नजरा युट्यूबला सध्या GN नेटवर्कला भरपूर सारे वॉचिंग, तिथे आता मात्र वाढल्यात, वॉचर वाढल्यात, मॅचचा आनंद घेत आहेत, कारण प्रत्येकाला मॅच पाहायची आहे. समोरच्या दिशेने खेळला, फटका हातातून निसटलाय. ओ माय गॉड, एक वेळा चुकी, 2 वेळा चुकी, तिसऱ्यांदा चुकी, चौथ्यांदा चुकी आणि चेंडू सीमारेषेच्या पार. चौकार. थँक्यू. मृदुल, एकदा चुकी करतो आपण त्याला गलती म्हणतो, म्हणजे मिस्टेक म्हणतो. आता दुसऱ्यांदा चुकी करता त्याला काय म्हणायचं? कारण दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा चुकी झाल्यात. भाई एक बार गलती करे उसको मिस्टेक कहते हैं और दूसरी बार गलती करे उसको नादान कहते हैं. म्हणजे चुकून मैदानाच्या आतमध्ये तो सातत्यानं तेच करतोय. धावा 30. येस, आतापर्यंत 30 धावा धाफकावर येतात. 8 मध्ये 7 धावांची गरज आहे. येणारे 8 चेंडू 7 धावा धाफकावर बनवायचे. शशांक वराडकर प्रचंड मोठा अनुभव आहे, परंतु शशांकच्या विरोधात आता डायरेक्ट हिट पंच म्हणतात काम फिट आहे. पुन्हा एकदा आता मॅच मध्ये कलाटणी येते. मॅच मध्ये पुन्हा एकदा 1 येते. बडी मछली जाल में फसी है आकाश घरत, ज्याच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. येस, थँक्यू. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी
आकाश घरात यावेळेला मैदान सोडावं लागते. येणारे 7 चेंडू 7 धावा धाफक्यावर बनवायचे आहेत. असं म्हटलं जातं ना की समुद्र हा सर्वांसाठी सारखाच आहे. काही लोक त्यातून मासे काढतात, काही लोक त्यातून मोती काढतात, तर काही लोक समुद्राच्या किनाऱ्यालगत जाऊन फक्त आपले पाय भिजून येतात. अगदी क्रिकेटचा खेळ देखील तसाच आहे. दोन्ही संघांसाठी 24 चेंडूंचा खेळ, दोन्ही संघामध्ये 10 खेळाडू, परंतु येथून स्वतःला सिद्ध करायचंय. येथून जर का पराभूत झालात तर ही मानाची, ही सन्मानाची, ही अभिमानाची स्पर्धा खेळण्यासाठी आपल्याला अगदी 365 दिवसांची ती लॉंग वेटिंग करावी लागेल. हा मोरेगाव चॅलेंजरचा हा फॅन बेस आपण पाहू शकतोय. इंस्टाग्राम आमचे किरू सध्या किरूच्या चेहऱ्यावरती प्रचंड मोठी स्माईल आहेत आणि किरू या मॅचचा आनंद घेण्यासाठी किरू आपलं स्वागत आहे. नक्कीच महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध रील स्टार म्हणून किरूकडे पाहिलं जातं आणि किरूचा हा स्वॅग आपण पाहतोय. नाही आणि किरूच्या चेहऱ्यावरती नेहमी स्माईल पाहिली ना तर ती स्माईल खूप महत्वाची असते. कारण आयुष्यामध्ये माणसानं भरपूर काही गोष्टी असतात, आपण प्रत्येक गोष्टीला सामोरे जातो, पण तुमच्या चेहऱ्यावरती जर स्मित हास्य नसेल ना तर त्या गोष्टीचं काही महत्व नाहीये. 6 बॉलमध्ये 6ची गरज आहे. पहिला बॉल हलक्या त्याने चेंडूला डिफेन्सिव पद्धतीने पुश केला आहे. पुश करो, खुश रहो और मैच को आगे लेकर चलो. आता हे सांगतात मोरेगाव चॅलेंजर वाले. नक्कीच 5 मध्ये 5 धावांची गरज आहे. समोर हफ्ताब आहे, समोरच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय वैभव पाडावे. प्रचंड मोठे एक्सपिरियन्स वैभव पाडे देखील आहे आणि ते 2 खेळाडू एकमेकांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय. 5 मध्ये 5 धावांची गरज असताना येथून काय घेणार? रंगलेला सामना, रोमांच, थरार, पदालित्य, संघर्ष, नाट्य, तुंब युद्ध, सर्व काही या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 4 चेंडू 4 धावांची गरज आहे आणि बरोबर 4 मध्ये 4ची गरज आहे. सध्या आमचे सोनू मोनू पण आहेत, तेही मॅचचा प्रचंड आनंद घेत आहेत. सोनू मोनू आपलंही स्वागत आहे. तेही दोघं सध्या मॅचचा एन्जॉय करतायत. 4 मध्ये रन करायचे 4. चौकाराचाच खेळ आहे. अंडरम खेळ म्हटलं तर अगदी जसं आपण नेहमी म्हणतात मृदुलजी की अगदी छोटस मैदान, त्याच्यामध्ये मिळणारा प्रचंड आनंद, आणि तो आनंद जर तुम्हाला आता मिळवायचा असेल तर डोंगरपाडा क्रिकेट क्लबच्या या DCCच्या मैदानावरती यावं लागेल. ओ हो, एक मिस्टेक मैदानाच्या आतमध्ये किती महागडी ठरू शकते हे चित्र पुन्हा निर्माण झालं आहे. पुन्हा पहा हा बॉल खेळण्याचा प्रयत्न झाला, डॉट बॉल. आता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळे आटे आहेत. तुर्ताच आपण टॉस देखील करणार आहोत. जयसाई विरार आणि यस टाइम अप आहे, ह्या गोष्टींवर देखील लक्ष द्यायचंय. आणि तो टॉस थोड्या वेळानंतर घेऊयात ज्ञानेशजी, कारण मॅच रंगलाय. 3 बॉलमध्ये 4 धावेचं लक्ष आहे. सामना रंगलाय. सामन्याच्या दिशेने पुन्हा जाऊयात. गोलंदाज तयार. महत्वाचा बॉल. 3-4 आहेत. JDS आपण रेडी राहायचे. दोन्ही कर्णधार असेल. आयोजक आपण टॉस केला तरी चालेल. आयोजक ज्ञानेश पाटील आहेत. त्याने मला वाटतं की आपण संपलेलं आहे. टॉस करून घ्यायचंय. जयसाई विरार आणि त्यांच्या विपक्षामध्ये JDS, दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचे. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा आपण तिथे कॉल करणार आहोत. डिसिजन 1 मिनिटाचा आता जो कालावधी आहे किंवा 1 मिनिटाचा जे टायमर आहे ते टायमर आता सेट होणार आहेत. चला 1 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 बॉल टाकायचे आहेत. अंपायर्स तुम्ही दर्शवा तिथून. पंच आपण रेडी व्हा, आपण दर्शवा. इथून टायमिंग काउंट होईल. फक्त 1 मिनिट. यस, टायमर सेट. ऑल सेट, ऑल गो. 3-4 फटका खेळलाय. विनिंग मोमेंट. मोरेगाव चॅलेंजरनं सामना जिंकलाय. अभिनंदन. पुन्हा एकदा 37 रन कंप्लीट झाल्यात. थँक्यू. किरू पुन्हा काय केलं होतं विकेटवरती ते करा पुन्हा. किरूनं विकेटवरती काय केलं होतं एकदा पुन्हा किरूची स्टाईल पाहूयात. तो किरू आहे तो पाहूया. किरू त्याने विकेटवरती काहीतरी केलं होतं. हा पाया पडला होता. हो, आणि त्याने सांगितलं आम्ही जिंकलोय. हो, जिंकलोय. मोरेगाव चॅलेंजरनं हा सामना जिंकलाय. म्हटलं ना 37-38चा पाठलाग होऊ शकतो. विल बी पॉझिटिव्ह. तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग राहायचं आहे. चांगला खेळ पाहायला मिळाला. आकाशची बॅटिंग दर्जेदार राहिलीत आणि त्याच्या जोरावरती हा सामना मैदानावरती जिंकलाय. प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, त्या अगोदर आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. आयोजक JDS आपण यायचंय. कर्णधार मित्रांनो प्लीज या, ऑलरेडी उशीर होतोय. सामना